पाठवा कंपल्सरी आहे, कारण जेव्हा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होतो त्या जागी 12वा खेळाडू जाणार आहे. त्यामुळे विनंती करतोय की आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आणि महत्त्वपूर्ण सूचना की थर्ड संघाचा 12वा प्रतिनिधी उपस्थित आहे. तर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एंडवरती नागेश शीद आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सन्मित्र म्हात्रे. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आपण पाहतोय अलजेत अलिबाग संघाकडनं पार्थ घरत यावेळी सज्ज झालाय, जिथे आपण पाहतोय हा मोठा सामना मैदानावरती पुनश्च एकदा रंगला. एका बाजूला पंकज जाधव आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुमित पत्रे आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत, तुल्यबळ आहेत आणि आज त्या संघांमध्ये पुनश्च एकदा लढत रंगली आहे. यावेळी पहिल्या चेंडूवरती आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न नागेशने केला होता, परंतु हा प्रयत्न उद्ध्वस्त केला गेला. अर्थातच यष्टीरक्षकाच्या दिशेने हा चेंडू आपण पाहतोय मार्गस्थ केला जातोय. निर्धाव चेंडू सुद्धा येतोय. चांगल्या चेंडूचा खेळ इथून मात्र सांगता होत्या. पार्थ घरत यावेळी आपण पाहतोय चेंडू हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फार एंडकडनं गोलंदाजी तो करतोय आणि अशा वेळी पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर नागेश साठी योग्य टप्प्यावरती त्याने टाकला. यावेळचा फुलर लेंथ अक्षरशः आपण जर पाहिलं तर खोदून काढलं होतं. क्षेत्ररक्षक शॉटमध्ये तैनात आहे, अर्थातच शॉट मिड ऑन मध्ये, तिथे मात्र कोणतीही धाव मिळणार नाही. या सलगचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल मधून पंकज क्षेत्ररक्षण हलवतोय. अर्थात सांगितलं जात आहे की कशा रीतीने क्षेत्ररक्षण केलं करायचं आहे. समोर नागेश शीद आहे, 360 प्लेअर म्हणून ज्याला ओळखलं जातं. अर्थातच उलट्या हाताने आणि तितक्याच आपण जर पाहिलं तर कल्पकतेने खेळण्यासाठी ज्याला ओळखलं जातं तो खेळाडू आज मैदानावरती तितकासा शांत पाहायला मिळतोय. लगातारचे 3 चेंडू आपण जर पाहिले ना तर योग्य टप्प्यावरती आणि योग्य लाईनवरती टाकलेत. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर शॉट ऑफ गुड लेंथ, अर्थातच थोडासा ओव्हरपिच होता, त्याला हलक्या हाताने खेळलं. तदनंतर फुलर लेंथ आणि तदनंतर आता आपण पाहतोय पुनश्च एकदा गुड लेंथ स्पॉटवरती आपटलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने चाललाय. अजून एक चेंडू त्याच दिशेने टाकला, परंतु आता यावेळी आपण पाहतोय जी रणनीती आखली होती ती रणनीती उद्ध्वस्त केली गेली आणि आक्रमक स्ट्रोक इथून मात्र खेळला. इट्स अ ह्यूज अँड अमेजिंग हिट. डीजे जास्त वेळ शांत बसेल तर नागेश शीद कसला. यावेळी आपण पाहतोय जसा त्याला चेंडू मिळाला बॅटच्या पट्ट्यात तसा त्याला ओव्हर द लॉंग ऑफ खेळ षटकार मिळाला. अजून एक फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झाला होता जरूर, परंतु तिथे फंबल पाहायला मिळालं. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एक सिंगल मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती लागतील. 5 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय संपतोय आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 7 धावा धावफलकावरती येतात. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना प्रसाद याने थोडंसं तिथे गफलत दाखवली जरूर आपण पाहतोय. त्याचमुळे की काय एक सिंगल यावेळी नागेशला मिळाली. 7 धावा धावफलकावरती लागल्या. स्ट्राईक रोटेट होते. आता नव्याने आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सन्मित्र म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय, जो की आपण जर पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचं अग्रगण्य स्थानी डावखुऱ्या हातांच्या फलंदाजांमध्ये नाव घेतलं जातं. तोच खेळाडू यावेळी स्ट्राईक एंडवरती आहे. समोर आपण पाहतोय पार्थला पाहायला मिळतंय. मग आता पार्थ इथून कशा रीतीने खेळणार. षटक क्रमांक आपण पाहतोय तो पहिला हाताळतोय आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एक षटकार सुद्धा आला, त्यामुळे आता थोडासा दबाव त्याच्यावरती सुद्धा असेल. यावेळचा चेंडू यू मिस, आय विल बी डेफिनेटली दांडी गोल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं ना तर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात इथून मात्र उभारल्यात.
यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी ऑफस्टिक वरती टाकला, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर सन्मित्रने केला, परंतु हा चेंडू सरळ खाली राहिला आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू सुद्धा आपण पाहिला, यष्ट्यांना उद्ध्वस्त करणारा मागचा चेंडू आपण पाहिला. षटक क्रमांक पहिलं इथून मात्र संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात इथून मात्र उभारल्यात आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती अलिबाग एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं सूरज पाटील यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. सूरजकडे तितकासा अनुभव आहे लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, अर्थातच आपण जर पाहिलं तर सातत्यपूर्ण खडूस वृत्तीची गोलंदाजी आणि तितक्याच कंजूस वृत्तीची गोलंदाजी करण्यासाठी ज्याला ओळखलं जातं अलिबागमधील अर्थातच तितक्याच खडूस वृत्तीचा खेळाडू, त्याच्यावरती तुम्ही जर एक षटकार माराल ना तर तुम्हाला लगातारच्या 2 चेंडूंवरती त्यांनी पाणी पाजलंच समजा, असं गोलंदाजी करणारा खेळाडू म्हणून सूरजला ओळखलं जातं आणि तोच सूरज पाटील यावेळी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवरती नागेश आहे. पुनश्च एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल यावेळी मैदानावरती आपल्याला रंगत असताना पाहायला मिळतंय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लावून ही उचलली आहे. फलंदाज क्रमांक 2 नागेश शीद स्वस्तात तंबूच्या आश्रयाला परततोय. डीजे फुलर लेनचा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न आपण पाहतोय थोड्या अंशी का होईना अंगलटी आलाय. सरळ चेंडू पायामध्ये आदळला आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर लेग बिफोर द विकेट नागेश शीदला हे मैदान सोडून आपण पाहतोय हताश आणि निराश मनाने मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. एक फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलाय तर तितकाच आक्रमकतेने भरलेला फलंदाज. अर्थातच आपण जर पाहिलं तर आपण पाहतोय रोह्यामध्ये जाऊन किंबहुना महाडमध्ये जाऊन प्रत्येक गोलंदाजांना त्यांच्या आपल्या फलंदाजीचं पाणी पाजणारा खेळाडू आपण पाहतो मैदानावरती चाललाय. यश म्हात्रे आपण पाहतोय फलंदाजीसाठी मैदानावरती येतोय. आता ही एक A1 जोडी सुद्धा म्हणावी लागेल. आदिल कुरेशी आणि यश हे अनेक मैदानांमध्ये एकत्र खेळलेत. किंबहुना आपण जर पाहिलं तर ज्या वेळी संघ संकटात सापडला ओपनिंग पेअर ज्या वेळी लवकरात लवकर बाद झाली आहे त्यावेळी यश म्हात्रे आणि आदिलने एक एवढा चांगलं काम केलं मैदानावरती. मग आज आपण पाहतोय पुनश्च एकदा संधी मिळाली यश म्हात्रेला, इथून कशा रीतीने तो खेळेल. आपण जर पाहिलं तर तितकासा शांत स्वभावाचा खेळाडू आहे, परंतु ज्यावेळी तो मैदानावरती उतरतो ना त्यावेळी त्याची आक्रमकता आपल्याला अनेक वेळा मैदानावरती पाहायला मिळते. यश म्हात्रेला मी पाहिलं ना की नक्की मला पनवेलमधील सुदर्शन गायकरची आठवण येतं, कारण त्याची ती बॉडी किंबहुना यश जशा रीतीचा खेळाडू आहे. सुदर्शन गायकरला पाहिल्यानंतर किंबहुना यशला पाहिल्यानंतर सुदर्शन गायकरची आठवण येत असताना मला पाहायला मिळते, कारण तसाच खेळ त्याच्या माध्यमातून अनेक मैदानावरती मी पाहतो. चांगला खेळ त्याच्या मैदानावर त्याच्या बॅटमधून चांगल्या मैदानावरती पाहायला मिळतो. अर्थातच अंडर 19चा खेळाडू आहे. अनेक वेळा आपण पाहतो युवराज 11 या संघासाठी तो खेळत असतो अंडर 19चं क्रिकेट. मग आता त्याच्याकडे सुद्धा तितकंच अनुभव त्याला मिळालेला आहे, मग त्या अनुभवाचा तो फायदा घेईल. यावेळचा लोअर फुल टॉस आडवा बॅटने सूरज पाटीलच्या गोलंदाजीवरती केलेला आक्रमण रीतीने गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर सूरज पाटीलला ओळखलं जातं. सूरज पाटीलचं नाव असंच नाही आहे, अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये सहजरित्याने घेतले जात असतं, कारण अनेक वेळा आपण पाहतोय मी मगाशीच म्हटलं तुम्ही त्याच्यावरती एक षटकार मारा लगातार त्यांनी जो 2 चेंडू तुम्हाला नमवले असं समजा, हे एक सूरजचं मूळ सूत्र राहिले आणि त्याचमुळे की काय आता तो मैदानावरती तशा रीतीने गोलंदाजी करतोय. सलगचा हा दुसरा चेंडू आपण निर्धाव पाहतोय. चांगलं आपण पाहतोय षटक हे मात्र निघत असताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर षटकार आणि तदनंतरचे लगातारचे 2 चेंडू डॉट आपण पाहतोय.
अफलातून गोलंदाजी यावेळी सुरतच्या माध्यमातून एक सामना मला नक्की माहिती आहे. बालवीर शिवराच्या मैदानावरती व्यावसायिक क्रिकेट चालू होतं. चुनाभट्टीतील आणि काही खेळाडू मुंबईमधील होते. सूरज पाटील वरती लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार त्या खेळाडूने मारले होते आणि तदनंतर मी सूरजला आक्रमकतेचं रूप धारण करत असताना पाहिलं होतं. त्यामुळे त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेला क्लास तो अनेक वेळा मैदानांवरती दाखवत असतो. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, इट्स अ वाईड. योग्य तो डिसिजन यावेळी पंचांच्या माध्यमातून दाखवला गेला. अर्थातच पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर जाणारा होता. त्यामुळे मेन पंचांच्या भूमिकेत असणारे विनोद पाटील यांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धावफलकावरती लागते. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न आपण पाहतोय अपयशी ठरतोय. पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर हे बॅटल डावखुऱ्या हाताचं फलंदाज तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असं रंगलंय. मग अशा वेळी षटकार मारलं म्हणून काय झालं, उर्वरित चेंडू मी योग्य टप्प्यावरती टाकेन हेच यावेळी सूरज दाखवतोय. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा गर्रकन फिरला आणि फलंदाजाची सुद्धा गिरकी घेणारा यावेळी मैदानावरती पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2-14 असं दृश्य आपण धावफलकावरती पाहतोय. यशच्या बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु तदनंतरचे चेंडू त्याने निर्धाव खेळलेत. षटकार आल्यानंतर तब्बल आपण पाहतोय 4 चेंडू त्याने निर्धाव खेळलेत. त्यामुळे आता जी षटकार आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती हवी होती, किंबहुना षटकार आल्यानंतर जो धावफलक हलतं असणं गरजेचं होतं ते पाहायला मिळालेलं नाही आहे. 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 5च्या गोलंदाजीवरती आपण जर पाहिलं तर 7 होत्या. तदनंतर या षटकामध्ये आतापर्यंत 7 आल्यात. अर्थातच 7च्या सरासरीने धावफलक पुढे सरकले. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट होती आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 1 विकेट राहिली आहे. त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर दोन्ही षटक तितक्याच खडूस वृत्तीची इथून मात्र अल अजीत अलिबाग संघाने हाताळलेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी फार एंडकडनं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पार्थ घरत सज्ज झालाय. या अगोदर पार्थ आणि पार्थ सुद्धा माझा एक मित्र राहिला, अर्थातच वर्गमित्र आहे. किंबहुना पार्थला अनेक वेळा पार्थचं जे हशिवऱ्याचं घर आहे तिथे आम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळायचो आणि त्यावेळी पार्थ एक वेगळ्या उत्साहाने खेळायचा. अर्थातच मला आठवतंय प्रज्वल काही खेळाडू असायचे आमच्यासोबत आणि तदनंतर पार्थचा उंचावलेला खेळ आज आपण पाहतोय. पार्थ यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आला. यावेळचा चेंडू लोअर फुल टॉस आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्नात आलाय. हा मोठा स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड अमेजिंग. गुटली ओके बेदाम 7 धावसंख्येचा तब्बल बोनस मिळाला. अर्थातच आपण जर पाहिलं तर आ बैल मुझे मार अशा रीतीने म्हटलं जातं. एखाद्याची तारीफ करावी आणि त्याने त्याच्यावरती कुठेतरी एक ते फेटाळून द्यावं तसं काहीसं घडलंय. कारण यावेळी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 7 धावसंख्येचा बोनस मिळाला आहे. यावेळी आपण पाहतोय आदिल कुरेशीने आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तिथे आपण पाहतोय एकच सिंगल फ्री हिटच्या चेंडूवरती मिळेल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 22 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 22 ऑन अ स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3ऱ्याचा खेळ यावेळी चालू असताना या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये धावा नव्हत्या, 7 धावा होत्या अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 तितकंच आपण जर पाहिलं तर माउइलियन एक्युरा थर्ड संघाकडे झुकलंय. यावेळचा चेंडू बिहाइंड विकेट पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त करून येणारा बाईच्या स्वरूपातील चौकार. बॅटच्या साहाय्याने येणारा चौकार.
या चौकारानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26, 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर सरळ फलंदाजाला चकून यष्टरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा चेंडू आपण पाहिला. डॉट सुद्धा आलाय. हा चेंडू डॉट येत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजीचा नजराणा यावेळी आपण पाहतोय. पार दाखवतोय. एक चेंडूवरती भीमर स्वरूपात 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर चौकार आला, परंतु आता उर्वरित चेंडू योग्य टप्प्यावरती टाकत असताना परंतु इथून मात्र फेटाळलं गेलंय. लांब लांब आणि खूप लांब जाऊन पडेल. इट्स अ बिगी षटकार. थँक्यू. षटकारानंतर धन्यवाद डीजे. षटकारानंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकाकडे जर आपण लक्ष टाकलं 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ यावेळी आपण पाहतोय. यश मात्र मैदानावरती करत असताना दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याने लगावले, त्यामुळे संघाची धावसंख्या या तिसऱ्या षटकामध्ये वेगाने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पार्थ यावेळी चेंडू घेऊन सज्ज झाला. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जाईल. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय. झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु इथून मात्र झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस. परंतु इथून मात्र आपण जर पाहिलं तर झेल सुटल्यानंतर एक जीवदान सुद्धा यशला मिळतोय. एक सिंगल मिळते. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 33 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 33 ऑन स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ यावेळी आपण पाहतोय प्रारंभिक चालू असताना, परंतु आपण जर पाहिलं तर या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ सुद्धा संपलाय. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 33 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी माऊ 11 एकविरा थळ या संघाच्या. यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवत असताना अपयश आलंय. एक सिंगल मिळेल. एकेरी सिंगल नंतर 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 34 धावा धावफलकावरती लागतात. आपण या मैदानावरती पाहिलंय काय, पहिल्या सामन्यापासून जिथे 56 ते 57 धावा चेस होत असताना चेस करत असताना काही संघ मैदानाच्या बाहेर परतलेत. अर्थातच मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाने 40 धावा सहज रीतीने बनवल्या आणि साई चिराट संघाला पराभवाच्या छायेत ढकललं. त्याचमुळे आता येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत, जिथे आपण पाहतोय धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 34 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय अलिबाग संघाकडनं चौथा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती साहिल जाधव सज्ज झाला. साहिल जाधवच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. साहिल जाधव मग आता इथून कशा रीतीने षटक हे हाताळणार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय तो मात्र सज्ज होतोय. जिथे आपण जर पाहिलं तर चौथ्या षटकासाठी त्याला पावलन एंड कडनं आणलं जातंय. मग अशा वेळी जिथे आपण जर पाहिलं तर समोर तितकेच 2 धुरंधर फलंदाज मैदानावरती उभे आहेत, ज्याच्या बॅटमधून धावा आतापर्यंत आल्यात. आदिल कुरेशीच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. यश मात्रेच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलेत. मग अशा वेळी आपण जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू तितकेसे सेट आहेत आणि अशा वेळी नौका गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज झालाय. पहिला चेंडू साहिल जाधवचा यावेळी आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळलाय. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलेला स्ट्रोक आहे. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री निघून जाईल. मिल्टी धन्यवाद डीजे. आदिल कुरेशीला याच फलंदाजीसाठी ओळखलं जातं. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने सहज रीतीने खेळण्यासाठी ज्या कुठल्या फलंदाजाला ओळखलं जात असेल ना, तर तो आदिल कुरेशी आहे. कारण या वेळचा चेंडू आपण जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप होता, लोअर फुल टॉस होता, परंतु त्या चेंडूला आडवा बॅटने खेळलं होतं. चौकार तिथे मिळवला होता आणि चौकारानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 38 ऑन अ स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा साहिल यावेळी चेंडू घेऊन सज्ज झालाय.
यावेळचा चेंडू आखूड टप्प्याचा आहे, परंतु इथून आपण जर पाहिलं तर पंच वळालेत, गोलंदाजाला दंडित केले जाते आणि सांगितलं जाते की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव लागेल. धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर चौथ्याचा खेळ यावेळी मैदानावरती चालू असताना आपण पाहतोय. यावेळी आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु योग्य त्या दिशेवरतून जाणारा हा चेंडू इथून आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू आहे असंच मात्र पंचांनी सांगितलं आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर हा चेंडू निर्धावाला पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर वाईड आणि तदनंतर आपण पाहतोय हा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक चांगला चेंडू इथून मात्र डिलिव्हर केला. साहिल जाधवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप वारंवार चेंडू टाकले जातात. मागचा चेंडू आपण जर पाहिला तर थोडासा बाटला हुलकावणी फुंकर मारून जाणारा पाहायला मिळाला. यष्टीरक्षक झाईच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. षटक क्रमांक 4 हे सुद्धा आता चौकार आल्यानंतर चांगल्या रीतीने टाकलं जात आहे. पुनश्च एकदा आडवा बाटने अनऑर्थोडॉक्सने खेळायचा प्रयत्न होता. रनआउटची संधी, परंतु थ्रो थोडासा खराब. त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर एक सिंगल मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 40 धावा सुद्धा धावफलकावरती लागतात. आता डावकऱ्याचा फलंदाज स्ट्राईक हेडवरती आला. ज्या एंडने यशने एक षटकार लगावला होता त्याच एंडवरती तो आता पुनश्च एकदा इथे येऊन थांबला, जिथे आपण पाहतोय या षटकातील येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. मग समोर आपण पाहतोय पार्थवरती सुद्धा आक्रमण केलंय, मग साहिल जाधववरती का नाही असं सुद्धा म्हटलं जात असेल यशच्या माध्यमातून. पुनश्च एकदा आपण पाहतोय चेंडू घेऊन साहिल सज्ज झालाय. आडवा बॅटने यावेळी उडवलाय. बॅटमधून चांगला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु इथून आपण जर पाहिलं तर सीमा रेषेच्या बाहेर जाऊन पडेल. षटकार. बॅटने काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये धाडले चेंडूला षटकारासाठी. त्यामुळे संघाची धावसंख्या सुद्धा वाढते वेगाने. अजून एक सेकंड इन अ रो. पुनश्च एकदा ठोकलाय. आउट ऑफ द बॉक्स, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. डीजे लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार यावेळी यशने ठोकले. जिथून सुरुवात केली होती तिथूनच तो थांबलाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर सूरज पाटील वरती एक षटकार लगावल्यानंतर ज्या खेळीला त्याने सुरुवात केली होती ती खेळी आता पुनश्च एकदा 4थ्या षटकामध्ये त्या खेळीला पूर्णविराम लावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत आणि संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना नाणेफेकी करण्यासाठी या लखमादेव नवगाव विपक्ष सागरी गणेश स्थळ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण येऊन नाणेफेकी करायची आहे. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकी करण्यासाठी या. पहिलं सत्र संपण्याच्या अगोदर आपण नाणेफेकी करणं गरजेचं आहे, अन्यथा नंतर आपण नाणेफेकी करण्यासाठी आलात तर एक षटक दोन्ही संघांचं कमी केलं जाईल, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. तर आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी अल अजीज अलिबाग संघाकडनं नवीन गोलंदाज इथून मात्र मार्गस्थ केला जातोय. विकी आला. विकी यावेळी आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज झाला. स्ट्राईक एंडवरती आदिल आहे. आदिलसाठी पहिला चेंडू यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फॉलो थ्रोमध्ये आपण जर पाहिलं तर विकी इंगळे यावेळी आपण पाहतोय जरूर पडला जरूर होता, परंतु आपण जर पाहिलं तर स्वतःला सावरत पुनश्च एकदा तो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर आदिल कुरेशीसाठी चांगल्या टप्प्यावरती यावेळी टाकला जातोय, परंतु आपण जर पाहिलं तर
दाद द्यावी लागेल गोलंदाजीची, कारण पहिल्याच बॉलवरती चांगल्या फलंदाजाला यावेळी नामोहरण केलंय. यावेळचा फटका पुन्हा एकदा ठोकला जातोय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर वाईडिश कॉर्नरच्या डोक्यावरून आदिल कुरेशीच्या बॅटमधून बिग ब्लो षटकार. इंगळे यांना टोपण नाव अर्थातच गिरीश खोचरेकर आहे. अर्थातच आपण पाहतोय विकी इंगळे यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती आदिल कुरेशीला शांत ठेवल्यानंतर लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय पहिला मोठा फटका आलाय. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला जातोय. अप्रतिम स्ट्रोक आहे. डीप पॉइंट खाली आहे आणि तिथून चेंडू फरार होईल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक मोठा स्ट्रोक, चौकार. एक चौकार आतापर्यंत आला, त्यामुळे संघाची धावसंख्या सुद्धा वेगाने पुढे सरकली आहे. धावफलकाकडे जर विचार केला ना तर 62 धावा आजच्या दिवसातील अजूनपर्यंत तर पाहिलं तर मोठा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. 62 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळचा चेंडू खोलातला होता. ब्लॉक कोड पद्धतीचा चेंडू, जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल रनआउटची संधी यावेळी मिळेल. अर्थातच आपण पाहतोय यश मात्रे याला मात्र परतावा लागेल डगआउटच्या श्रेयाला. डीजे स्ट्राईक एंडवरती ठेवणं हा त्याचा एक प्रयत्न असावा. त्याचमुळे की काय त्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळी रनआउट स्वरूपात त्याला मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागलं. एक फलंदाज परतल्यानंतर अजून एक नवीन फलंदाज किंबहुना अजून एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. यावेळी माऊ 11 एकविरा थळ संघाकडनं अजिंक्य यावेळी पाहायला मिळतं. अजिंक्य मात्र फलंदाजीसाठी आलाय, ज्याने आपण जर पाहिलं तर चांगला खेळ अनेक वेळा आपण जर पाहिलं तर लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगल्या रीतीने खेळलाय. तोच आता मात्र आपण पाहतोय अजिंक्य मात्र फलंदाजीसाठी येतोय. जिथे धावसंख्येकडे जर पाहिलं तर आत्तापर्यंत 63 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपतोय. उर्वरित 2 चेंडू येणं बाकी असताना स्ट्राईक एंडवरती अजिंक्य मात्र याला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा यष्टीरक्षकाच्या दिशेने जाणारा, परंतु अजून एक चेंडू निर्धावाला. रनआउट स्वरूपात आणखीन एक फलंदाज माघारी परतेल. बॅक टू डग आउट. डीजे नाव आपल्या समोर येतं आर्यन खारकर, जो की ISPL साठी खेळला होता. परंतु रायगड मधील 2 अंडर-19 खेळाडू सिलेक्ट झाले होते. एक आर्यन खारकर आणि एक साहिल लोंगळे. आपण जर पाहिलं तर तो सुद्धा सिलेक्ट झाला होता. त्यामुळे 2 खेळाडू रायगडमधून सिलेक्ट झाले जरूर होते. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, परंतु यष्टीरक्षकाने केलेली चुकी. आता या चुकीला माफी नाही आहे. एक सिंगल मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर धावफलकावरती भर टाकून जाईल. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. विजयासाठी आपण पाहतोय 65 धावसंख्येचं लक्ष अल अजीज अलिबाग संघासमोर उभं केलंय. मग या 65 धावा येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये कशा रीतीने बनवल्या
नाणेफेकी होते. दोन संघांचे कर्णधार येथे उपस्थित आहेत. लखमादेव नवगाव आणि सागरी गणेश थळ संघाचे दोन्ही सागरी गणेश थळ संघाचा कर्णधार सुद्धा इथे उपस्थित आहे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाते. आणि नाणेफेकीचा कौल यावेळी आपण पाहतोय लखमादेव नवगा संघाकडे गेला. जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि आपली प्लेइंग 11 जमा करायची आहे. थँक्यू सो मच सुयश, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. आणि पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेला. या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपला आहे. काय जबरदस्त फटकेबाजी आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याला बघायला मिळाली यशच्या बॅटमधून. कारण यश नेहमीच मैदानावरती उतरत असतो, एखादा षटकार येतो त्यानंतर त्याची विकेट जाते. मात्र संपूर्ण या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं ज्या रीतीनं यश या मैदानावरती थांबला, त्याने आज या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि त्यानंतर मात्र एक जबाबदार खेळाडू म्हणून तो मैदानावरती नक्कीच नंदनचं एक मार्गदर्शन त्याला मॅच आधी होतं असं मी नक्की म्हणेन. माऊ 11 एकविरा एका बाजूला, अल अजीज अलिबाग एका बाजूला. जिथे आपण बघितलं नागेश सिंह यांच्या बॅटमधनं एक षटकार होता. त्यानंतर सन्मित्र म्हात्रे या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती परतले. आदिल कुरेशीच्या बॅटमधनं सुद्धा धावा आल्या. त्यानंतर यश म्हात्रेची पार्टनरशिप आपण बघितली आणि आदिलने 22 धावा खेळल्या. त्यानंतर यशने सुद्धा धावा बनवल्या. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 65 धावांची आहे. एक बिग टार्गेट या ठिकाणी बघायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती पंकज जाधव, नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज पाटील. यश 29 खेळलं या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये. चला तर मित्रांनो पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. या सामन्याला करूयात सुरुवात. जिथे पूर्वार्ध संपलंय, 64 बनवल्यात, 65 करायच्यात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा tenniscricket.in वरती. गावदेवी क्रीडा मंडळ झिराड आयोजित गावदेवी चषक 2025. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार आहे. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आहे. चेंडू सीमा पार, येतो षटकार. आणि आता मात्र लेफ्ट हँडेड बॅटर या मैदानावरती उतरतोय, तो म्हणजे सूरज पाटील. या खेळाडूने ना सुयश आपण बघितलं अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय, क्रिकेट जगलाय. लेदर क्रिकेट असेल, अलिबाग क्रिकेटमध्ये एक फार मोठं नाव म्हणून सूरजकडे आम्ही नेहमी बघत असतो. आणि किंबहुना अनेक ठिकाणी ज्यावेळेस स्पर्धा होते तेथे सूरज ॲज अ व्यावसायिक खेळाडू म्हणून बऱ्याच स्पर्धांमध्ये होता आहे. आणि नेहमीच अलिबाग क्रिकेटमधील एक कोहिनूर खेळाडू म्हणजे त्याच्याकडे आम्ही नेहमी बघत असतो. असा सूरज मैदानावरती स्ट्राईक एंडवरती. बिग बॅटल आहे. एका बाजूला सुमित पत्रे आहे. या चेंडूवरती बघा डान्सिंग डाऊन द ट्रॅक जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर सुमितने पाहिलं होतं. या ठिकाणी आधीच सूरज या ठिकाणी क्रीजचा वापर करत आहे. पॉपिंग बॉक्सच्या थोडासा पुढे उभा राहिला होता आणि त्यानंतर मात्र या चेंडूला फॉलो करण्यासाठी तो गेला. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आला. डॉट या ठिकाणी येतोय. सुमित पत्रे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रायगड एक्सप्रेस, थर्ड एक्सप्रेस कित्येक नावं त्याला दिली गेली. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा त्यांनी गाजवली. यावेळेस मात्र कॉपी बुक स्टाईल फटका होता. क्षेत्ररक्षक आहे कव्हर क्षेत्रामध्ये, जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत स्ट्राईक पुन्हा रोटेट झाली. या ठिकाणी दोन्ही फलंदाज मैदानावरती थांबणं हे फार महत्त्वाचं आहे. किंबहुना या मॅचमध्ये जर आपण विचार केला, जेथे आत्तापर्यंत 8 धावा आल्यात, सुमित पत्रेचं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना एका बाजूला पंकज जाधव आहे, त्याच्या बॅटमधनं फटका आलाय. सुमित पत्रे विरुद्ध पंकज जाधव. यावेळेस पुन्हा एकदा बघा
रफ्तार का सौदागर, ज्या पद्धतीने या ठिकाणी सुमेधने चेंडू हाताळलाय ना, एक प्रॉपर एक्झिक्युशन. या ठिकाणी गती आहे, नियंत्रण आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने रनअप घेतोय, स्पीडअप करतोय गोलंदाजी करत असताना, प्रत्येक चेंडू कशा पद्धतीनं गतिमान असावा याच्यावरती सुमेधचा विचार आहे. आणि या अनुषंगाने मात्र सुमेध आता हवी ठरतोय. तर या चेंडूवरती सुद्धा बघा मारण्याचा प्रयत्न केला, अलॉंग द कार्पेट चेंडू होता. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होईल. एक धाव धावफलकावरती आली. पहिलं षटक मैदानावरती असताना धावसंख्या धावफलकावरती लागते, ती म्हणजेच आतापर्यंत 9 धावा. 65 धावांचं आव्हान तुम्हाला उभारायचं ना, तर अशा वेळेस पंकज जाधव टिकणं, सूरज पाटील मैदानावरती थांबणं, कारण धावा 9 आल्यात. म्हणजे जवळपास अजून तुम्हाला या ठिकाणी जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. तर आपण आधीच्या इनिंग मध्ये सुद्धा बघितलं होतं ना, तर आपण या ठिकाणी पाहिलं होतं ना, तर आधीच्या मॅच मध्ये पूर्वार्धामध्ये सुद्धा धावा आल्या नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, त्यानंतर पुन्हा 7, मात्र त्यानंतर 20, 18, 12 आणि या अनुषंगाने कन्सिस्टंटली धावा मैदानावरती आल्या. आणि त्यामुळे जर आपण विचार केला ना, तर या मॅचमध्ये एक जबरदस्त पारी, एक मोठी इनिंग पंकज जाधव खेळणार का, किंबहुना त्याची विकेट मैदानावरती मिळवण्यासाठी आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघत आहोत. तर आर्यन कारकर जो ISPL खेळला यंदाचं वर्ष, नक्कीच त्याला निवडलं गेलं होतं हैदराबाद संघामध्ये. त्याची एक वेगळी जर्नी आहे. ते सुद्धा मी म्हणेन की आर्यन कारकर एक चांगला खेळाडू आहे. एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमीच बघायला मिळतं. आणि कमी वयामध्ये त्याने ज्या पद्धतीनं झेप घेतली, एक फार मोठी झेप मी म्हणेन, कारण हे करायला फार मोठा आत्मविश्वास असावा लागतो. या दरम्यान पंकज जाधव, ओल्ड इज गोल्ड, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर, षटकार. वेगळ्या रंगामध्ये येतोय. आर्यन कारकर वरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. पंकज जाधवने दाखवले की तो सुद्धा 10PL खेळलाय, बऱ्याच मोठ्या आखाडी देशांमध्ये स्पर्धा खेळून आलाय. अलिबागचं क्रिकेट त्याने साता समुद्र पार नेलंय. यावेळेस बघा बॅकफूट वरती उभा राहिला होता, अपरकट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू सीमारेषा पार केलाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, कलात्मक फटका. आता या मॅच मध्ये अब आएगा असली मजा. तर बघणार आहोत, आर्यन एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पंकज जाधव आहे. आणि या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं रोमांच बघायला मिळेल. अब आएगा असली मजा इस खेल में, जेथे दोन्ही जे खेळाडू बघतोय ना, एक खेळाडू अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय, एक खेळाडू नवतरुण आहे. त्याची जर्नी जर आपण बघितली तर स्टार्टिंग केले त्याने, आणि करिअरमध्ये स्टार्टिंग करत असताना या टेनिस क्रिकेटच्या जर्नीमध्ये पंकज जाधवने स्वतः इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की आर्यन कारकर एक चांगला खेळाडू आहे. तर या चेंडूवरती मात्र चेंडू जाईल बाउंड लाईनच्या दिशेला, फाईन लेग सीमा पार, येतोय चौकार.
घेतला या ठिकाणी चांगल्या रीतीने हाताळला होता, मात्र त्याच्यावरती सुद्धा फटका आला. त्यानंतर 2 शॉट ऑफ द लेंथ बघितले आपण, टाइम केलं चेंडूला. पुन्हा एकदा आर्यन कारकर काही वेगळी स्ट्रॅटेजी आखणार का? ते म्हणतात ना, सो सोनार की तो एक लोहार की. विकेट गेले मैदानावरती. आर्यनला मिळते सफलता. कमॉन डीजे मास्टर. यानंतर ना नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. कायरा 11 पुरस्कृत सागरी गणेश तळ. तर या संघाने रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली आहे. 65 धावा करायच्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध लखमादेव नवगाव असेल. यंदाच्या वर्षी लखमादेव नवगावच्या नावावरती सुद्धा 3 फायनल्स असतील किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. तर नवीन बॅट्समन मैदानावरती येत असताना बघायला मिळत आहे, झैद कादरी. या ठिकाणी आपण बघतो स्ट्राईक एंड वरती असेल. एक फार मोठी विकेट गेली. पंकज जाधव मैदानावरतून परतला. ज्या पंकज जाधवने षटकार आणि चौकारांनी आतिषबाजी करायला सुरुवात केली होती, मात्र सामन्यामध्ये धावा आल्यात असं मी म्हणतोय, कारण आतापर्यंत 23 रन स्कोरबुक वरती आहेत. तर यावेळेस मात्र स्ट्राईक एंड वरती झैद कादरी आहे. त्याच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत, मात्र हा चेंडू निर्धाव आला. तो रॉफटिकच्या बाहेर जाऊन चेंडूवरती प्रहार करण्यासाठी तुम्हाला चेंडूवरती नजर ठेवावी लागते, कारण टाइम करण्यासाठी पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन लक्ष केंद्रित करून. पुन्हा एकदा आर्यन कारकरने केलेलं कमबॅक बघूयात. एक विकेट त्याला मिळाली. त्यानंतर मात्र आर्यन कारकर या मॅच मध्ये परतलाय. त्याने नंतरच्या चेंडूवरती दाखवलंय की का मी ISPL मध्ये गेलो होतो, का मला त्या ठिकाणी नियुक्त केलं होतं. किंबहुना अलिबाग क्रिकेट जेव्हा जेव्हा आपल्यातला खेळाडू मोठा होईल ना, तेव्हा आम्हाला सुद्धा एक वेगळी मजा वाटेल, कारण आपणच आपल्या माणसांना मोठं करू शकतो. अदरवाईज कोणीही कोणाला कधीच फेवर करत नाही. यावेळेस 2 षटकं मैदानावरती संपलीत. धावा मैदानावरती आल्या त्या म्हणजेच 23. 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडू येणं बाकी असेल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता, जिंकण्यासाठी रिक्वायरमेंट या मॅच मध्ये तर 42. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत. 42 धावांची रिक्वायरमेंट आहे. तर अल अजीज अलिबाग संघ या मैदानावरती अजून लढतोय. किंबहुना आपण पाहिलं तर धावा चांगल्या रीतीने त्यांनी सुद्धा आणल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 होते, या षटकामध्ये 14 आल्या. पंकज जाधव जर परतला नसताना तर इथे 20 किंवा 25 लिहिले असते आम्ही, कारण त्याच्या बॅटिंगमधनं षटकार आणि चौकार आले होते. तर महत्वाचं काय या मॅच मध्ये, शेवटपर्यंत खेळायला पाहिजे. अल अजीज अलिबाग संघ जर त्यांचे खेळाडू शेवटपर्यंत टिकले ना, मग सूरज पाटील आहे, सुमेध पत्रेचा हा चेंडू वेगवान गतिवान ज्या पद्धतीने एक्झिक्युशन केलं होतं ना, एक्झिक्यूट करत असताना समोर सूरज पाटील आहे. लेजेंडरी क्रिकेटर मी म्हणतोय, कारण अनेक वर्ष तो क्रिकेट खेळत आहे. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचा कोणी हात धरू शकत नाही. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटमधला एक बेताज बादशाह म्हणून सूरजला आम्ही बघतो, आणि त्यामुळे आज बिग बॅटल आहे. सुमित पत्रे विरुद्ध सूरज पाटील, अल अजीज अलिबाग विरुद्ध माऊ 11 एकविरा दळ. हे बॅटल फार मोठं आहे. या मॅच साठी अनेक लोकांनी वेट सुद्धा केला असेल. फटका बघा, चांगला खेळला, गॅप शोधतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, तोपर्यंत स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली गेली. आता पुन्हा एकदा झैद कादरीला मैदानावरती स्ट्राईक दिली गेली. त्याच्याकडनं अपेक्षा आहेत संघाला. तर अल अजीज अलिबाग संघामध्ये आपण बघतोय तर एकामागोमाग एक महारथी आहेत. त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे, मात्र कुठेतरी योग्य वेळेवरती योग्य गोष्टी होणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं, आणि ते आता घडायला पाहिजे. जिथे सुमित मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आलाय, थंडी वाढायला लागल्या. या मॅच मध्ये आपण पाहिलं सुमित पत्रेचं षटक. या ठिकाणी पुन्हा एकदा सुमित मैदानावरती येईल.
बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना हा चेंडू सुद्धा पॅरलल टू द ग्राउंड होता. अलॉंग दी कार्पेट गेला शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, जिथे धाव मिळाली एक. सुमित बत्रेवरती जेव्हा समोरचा फलंदाज आक्रमण करेल तेव्हाच ते या मॅच मध्ये जिंकू शकतील, कारण या संघामध्ये सर्वोत्तम गोलंदाज म्हणून सुमितकडे पाहिलं जातं. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम गोलंदाज म्हणून सुमितकडे पाहिलं जातं आणि ज्यावेळेस त्याच्यावरती प्रहार होतील ना तेव्हा या मॅच मध्ये अल अजीज अलिबाग असेल. पुन्हा एकदा आपण बघतोय सूरज पाटील प्रयत्न करतो. स्ट्रगल या मॅच मध्ये सुरू आहे सूरजचा, कारण सूरज नेहमीच आक्रमक फटकेबाजी करतो, मात्र या मॅच मध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत ज्या पद्धतीने सुमित पत्रेची जी गोलंदाजी आहे ना त्याच्यावरती समोरच्या प्रत्येक फलंदाजाला त्याने रोखून ठेवलंय, एका जागेवरती निरुत्तरित केलंय, चारी मुंड्याची हित केलंय. फटका पुन्हा एकदा आपण पाहिला, गती थोडीशी कमी होती, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अलॉंग दी कार्पेट काढून आधी असं वाटत होतं की लॉफ्टेड फटका येईल, मात्र अलॉंग दी कार्पेट खेळलाय. षटक तिसरं प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा एका धावेने ते पुढे चालतायत. धाबा 26 बनल्यात. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण बघतो ना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्यांनी सजवली होती. एक जबरदस्त गोलंदाजी सुमितची आपण बघितली आणि सुमित पत्रेच्या गोलंदाजीवरती आता मात्र 3 षटकांच्या अंती धावफलकावरती लागतात 26, जिथे अजून 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडू येतील, 39 धावांची नीड आहे. 39 धावा तुम्हाला बनवायच्यात. 12 चेंडू 39 समीकरण या ठिकाणी बघायला मिळतं. सामना कधी पलटू शकतो. मला असं वाटायचं साहिल या मॅच मध्ये या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 बिग स्ट्रोक आले ना तर पुन्हा एकदा अल अजीज अलिबाग संघ बघायला मिळेल, किंबहुना आणखीन एकदा या मॅच मध्ये गोलंदाजांचा बोलबाला बघायला मिळाला तर मात्र मॅच टफ होईल, मॅच कठीण होत जाईल. शेवटपर्यंत लढतायत अल अजीज अलिबाग, जिथे सूरज पाटील एक सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय, कारण त्याने धावा सुद्धा घेतल्या मैदानावरती. मात्र जी आवश्यकता त्याला त्याच्या संघाकडून आहे, किंबहुना संघ प्रेडिक्ट करतो की सूरज थांबेल, या मैदानावरती धावा बनवेल, आम्हाला जिंकून देईल आणि त्यामुळे सूरजवरती फार मोठी दारोमदार असेल. 3 षटकं झालीत, 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडू 39 धावा. तर मित्रांनो येणाऱ्या 12 चेंडूंवरती सामना जिंकण्यासाठी अल अजीज अलिबाग संघाला 39 धावा हव्यात. हा चेंडू बघा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली होती. अशांक साखरकरला या ठिकाणी आपण बघत आहोत. मान फ्रॉम थर्ड मैदानावरती उतरलाय. अशांक एक जबरदस्त बॅटर सुद्धा आहे मित्रांनो, मात्र बॉलिंग करत असताना अशांक फटका खेळलाय आणि त्याबरोबरीने या ठिकाणी दीर्घकाळ चेंडू हवेमध्ये होता. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर पुन्हा एकदा धाव मैदानावरती आली, ती म्हणजेच 1 धाव. अशांक साखरकरला बघत आहोत जो गोलंदाजी करत आहे. बॅटिंग करत असताना झैद मैदानावरती अभि नाही तो कमी नाही. जर तुम्ही आत्ता नाही ना खेळलात तर मात्र तुम्ही मॅच विसरून जा, तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल, कारण नॉकआउट मॅच आहे. तुम्ही जर जिंकाल तर पुढे जाल, हराल तर या ठिकाणी तुम्हाला मॅच सोडावी लागेल. ही टुर्नामेंट फार मोठी आहे. गावदेवी क्रीडा मंडळ जिराड आयोजित गावदेवी चषक 2025. फटका जरूर आला या मॅच मध्ये. आता मात्र मॅच मजेशीर पुन्हा बनणार का? चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतो षटकार. मॅच सिच्युएशन जिथे षटकार आलाय, अशांकवरती हल्ला बोल केलाय. बऱ्याच वेळानंतर जहीद कादरीच्या बॅट मधून हा फटका सांगणारा होता की आम्ही सुद्धा या मॅच मध्ये अजूनही जीवित आहोत. तर आता 9 चेंडू बाकी, 32 धावांची रिक्वायरमेंट आहे. 9 चेंडूंवरती 32. जहीद कादरी या मैदानावरती स्ट्राईक एंड वरती आहे. तर या चेंडूवरती बघा अशांक साखरकरने कमबॅक करून दाखवलंय.
चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि त्यानंतर मात्र अशांक साखरकरने हा चेंडू फक्त जाताना पाहिलं. त्यानंतर बॅटर होता, त्याने सुद्धा बघितलं की हा चेंडू अगदी योग्य आहे. आता 8 चेंडू 32. बॅटची कडा घेतली होती मात्र धाव येत नाहीये. प्रत्येक चेंडू गणिक, या ठिकाणी प्रेशर वाढतंय मैदानावरती. 7 चेंडू बाकी आहेत, 32 धावांची रिक्वायरमेंट आहे. तर एका बाजूला अल अजीज अलिबाग संघ, सुरुवातीला पंकज जाधव जबरदस्त खेळत होता मात्र त्याची विकेट गेली आणि त्यानंतर झैद कादरी आणि त्यानंतर सूरज पाटील या मॅच मध्ये आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 4 देखील समाप्त झालं. समाप्तीची घोषणा आपण केली आणि आता मात्र येणाऱ्या एका षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आपण बघतोय ना, तर आता मात्र 6 चेंडू 32. म्हणजेच तुम्हाला या मॅच मध्ये 5 बिग स्ट्रोक 1 दुहेरी धाव हे समीकरण तुम्हाला आणावं लागेल, असं खेळावं लागेल. 6 चेंडू 32. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण बघत आहोत या मॅच मध्ये अजूनही रोमांच बाकी, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तर मॅच आता जर आपण विचार केला, सूरज पाटील हे कारनामे बऱ्याच वेळा त्याने केलेत. 5 चेंडू 26 धावांची रिक्वायरमेंट आहे. तर आणखीन एकदा हा फटका एक्झिक्यूट केलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सूरज पाटील हे तो मुमकिन आहे. सुयश या मॅच मध्ये बघ, जेव्हा 6 चेंडूंवरती 32 पाहिजे होत्या ना, तेव्हा पहिल्या 2 चेंडूंवरती 2 बिग स्ट्रोक आलेत आणि आता मात्र 4 चेंडूवरती 20. या मॅच मध्ये सूरज पाटील आहे. सूरज या सामन्यामध्ये कशा रीतीने खेळेल, या चेंडूवरती मात्र अँगल क्रिएट करत बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू होता. ऑप्टिकच्या बाहेर चेंडू गेला, डॉट मैदानावरती आलाय. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 20 धावांची रिक्वायरमेंट. बॅटची कडा घेतली होती, आता 2 चेंडू बाकी आहेत. सूरज पाटील या मैदानावरती थांबला, तो लढला, त्याने संघर्ष केला आणि शेवटपर्यंत त्याने एक आशा जागृत केली होती साहिल. मात्र 2 चेंडू बाकी आहेत. 2 षटकार आल्यानंतर 2 डॉट सुद्धा बघितले आपण. जमीर मैदानावरती बॉलिंग मार्क वरती होता. आतापर्यंत एक अप्रतिम खेळ. यावेळेस फटका समोर क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तर 5 चेंडू आतापर्यंत आलेत. जवळपास हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच माऊ 11 एकविरा संघानं. 1 चेंडू बाकी आता. सूरज पाटील शेवटपर्यंत थांबले, एक चांगलं क्रिकेट दाखवलं मात्र त्यांना हार पत्करावी लागली. एक चांगला खेळ दाखवला यश मात्रेने, आदिल कुरेशीने. त्यानंतर गोलंदाजी करत असताना ज्यांनी या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जान आणली असं सुमित पत्रे, जबरदस्त गोलंदाजी केली. 1 षटकामध्ये 9 धावा दिल्या, एका षटकामध्ये त्याने केवळ 3 धावा दिल्या. मॅचला टर्न केलं, एक चांगला खेळ करून दाखवला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल याच्यावरती चर्चा सुरू राहील.
तर या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण प्रदान देखील करणार आहोत. थँक्यू. एक मिनिट डीजे, फक्त एक मिनिट. तर यानंतर यशला विनंती असेल की आपण आपलं हे पारितोषिक